नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहत आहात .com महाराष्ट्र. मित्रांनो, 10वी-12वी नंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो करायचं काय, आणि यावर उत्तरं सांगितली जातात ती म्हणजे इंजिनिअरिंग करा, IT मध्ये जा, लाईफ सेट होईल. पण खरंच IT मध्ये गेलं की आयुष्य सेट होतं का, की तिथून खरी धडपड सुरू होते? आज IT क्षेत्र म्हणजे पैसा, स्टेटस आणि चमकदार लाईफस्टाईल असं चित्र दाखवलं जातं, पण या ग्लॅमर मागे एक वेगळीच वास्तविकता लपलेली आहे. मोठ्या शहरात पाऊल टाकतात सामान्य घरातला आलेला तरुण माणूस न राहता रिसोर्स बनतो. डेडलाईन, टार्गेट, नाईट शिफ्ट, क्लायंट कॉल आणि वीकेंडवर या सगळ्यात वर्क लाईफ बॅलन्स पूर्णपणे कोलमडतो. आयुष्य म्हणजे फक्त ऑफिस, झोप आणि मोबाईल इतकंच उरतं. यातच सुरू होतं कंपॅरिझनचं जग. ऑफिस मधली महागडी लाईफस्टाईल, ब्रँडेड कपडे, गाड्या पाहून स्वतःला कमी समजायला लागतात आणि मग सुरू होतं EMI, क्रेडिट कार्ड आणि इतरांना इम्प्रेस करण्यासाठी जगणं. या प्रेशर मधून बाहेर पडायला अनेक जण सिगरेट, दारू आणि पार्टी कल्चरकडे वळतात. फक्त वीकेंड म्हणून सुरू झालेली सवय हळूहळू गरज बनते आणि शरीर मन दोन्ही बिघडायला लागतं. तासनतास बसून काम, झोपेची कमतरता, जंक फूड यामुळे तरुण वयातच BP, शुगर, बॅक पेन, स्ट्रेस यांसारख्या समस्या वाढतात. पैसा येतो पण आरोग्य हरवतं. त्यातच पब कल्चर आणि मॉडर्न लाईफस्टाईल, गावाकडून आलेली मुलं या चमकदार दुनियेत स्वतःची ओळख विसरायला लागतात. नात्यांमध्ये स्थैर्य राहत नाही. अट्रॅक्शन, ब्रेकअप हे वाढत जातं. सगळं आहे पण समाधान नाही ही भावना वाढते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कन्फ्युजन. नेमकं यश म्हणजे काय, पैसा, करिअर की आनंद हेच कळेनासं होतं. पण इथे एक गोष्ट स्पष्ट होते, IT क्षेत्र वाईट नाही, पण त्यात हरवणं धोकादायक आहे. IT मुळे संधी मिळतात, पैसे मिळतात, जगभर काम करण्याची संधी मिळते, पण जेव्हा आपण फक्त स्टेटस आणि पैशांच्या मागे धावतो तेव्हा आयुष्य बिघडायला लागतं. त्यामुळे करिअर निवडताना मित्रांचा ट्रेंड नाही तर स्वतःची आवड आणि क्षमता महत्त्वाची आहे. आणि नोकरी करताना पैसा जितका महत्त्वाचा आहे तितकंच आरोग्य, कुटुंब आणि स्वतःची ओळख टिकवणं गरजेचं आहे. शेवटी एवढंच की मोठ्या कंपनीत काम करणं अभिमानाची गोष्ट आहे, पण आयुष्य जगण्यासारखं आहे का हे ठरवतं आपलं समाधान. कारण पगार दर महिन्याला येतो, पण हरवलेलं आरोग्य आणि तुटलेली नाती परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणूनच प्रश्न फक्त ITचा नाही, तर प्रश्न आहे आपण कोणतं आयुष्य निवडतोय याचा. बाकी या सगळ्या गोष्टींबाबत तुमचं मत काय आहे? IT क्षेत्र खरंच योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.